नक्कीच बदलापूरच्या जनतेला झालं का झालं काय सांगा. बदलापूरच्या जनतेला नगरपालिकेची निवडणूक ही 11 वर्षांनी होते आणि या बदलापूरच्या नगरपालिकेमध्ये आपला हक्काचा नगरसेवक निवडून देण्यासाठी त्याला मोठी उत्सुकता होती. म्हणून त्यांनी आज बदलापूर शहरामध्ये रांगा लावलेल्या आहेत मतदानासाठी आणि नक्कीच हा मतदानाचा आकडा 60% जाऊ शकतो आणि नक्कीच आमच्या शिवसेना पक्षाचा जो आलेख आहे हा 25 ते 30% वाढणार आहे आणि शिवसेना जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगरपालिकेचे पदाचे उमेदवार निवडून दोन ठिकाणी ज्या पद्धतीने सगळं होतंय, अनेक भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आरोप करतात ते कुठेतरी शिवसेना आम्हाला तरी मतदाराला रोखलं जातं, एक उमेदवाराच्या मुलाला मारला जातं असा आरोप द्यावा लागतो. काय तुम्ही बोलता? मी काय होतो कोण बोलला त्याने सांगावं असं मी कुठं ऐकलं नाही आणि काही किरकोळ गोष्टी अशा होत असतात निवडणुकीच्या टाइम त्या डिनाय करायच्या. एकंदरीत पाहिलं की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सभा घेतली आणि युतीमध्ये आहात आणि या ठिकाणी मोठा जोर पाहायला मिळतोय. 2014 साली पण मुख्यमंत्री साहेब आलेले, तुम्ही पत्रकार विसरलेत का? नाही ना. तेव्हा मुख्यमंत्री साहेब आमचे महायुतीचे आहेत, माझ्या घरात भाजपचा आमदार आहे, मुख्यमंत्री साहेबांचा नेहमी आदर करतो. त्यांनी उलट चांगल्या घोषणा केल्या ज्या वामन म्हात्रेच्या मनातल्या घोषणा होत्या. मी गल्लोन काढली, तुम्ही माझी भाषणं बघा, मी कधी टीका टिप्पणी केली नाही, फक्त किसन पत्र बोलले त्या टीकेला उत्तर देण्याचं काम केलं. मी वैयक्तिक टीका कधी केली नाही. मी या शहरामध्ये विकास केला आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर मी हे निवडणूक लढतो. किसन कथोरेंनी ज्या पद्धतीने सांगितलं की भ्रष्टाचार मुक्त, अरे 25 वर्ष त्यांनी काय केलं? 25 वर्षानंतर तो आज शेवटच्या क्षणाला बोलतो भ्रष्टाचार. म्हणजे त्यांचं वय झालंय आणि वय झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एखादा माणूस साठवल्यानंतर काय पण भयकतो, ही अवस्था त्यांची झालेली आहे म्हणून ते बोलतात. मतदान आज झालं 6 एक बिनविरोध आपला उमेदवार निवडून आला होता राऊत म्हणून. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ती निवडणूक देखील पुढे गेलेली आहे. काय ती प्रक्रिया पुन्हा ती नव्या निवडणूक? बिलकुल नाही. त्या ठिकाणी तिची निवडणूक ही बिनविरोध झालेली आणि जी कॅन्डिडेट होती ती तिचा फॉर्म निवडणूक आयोगाने बाद केलं. त्यामुळे त्या वाटत त्या पुन्हा निवडणूक होणार. मतदान झाले आता. नाही, पण निवडणूक आपला बिनविरोध आला होता. कुठेतरी एक शिवसेनेनं निवडणूक जाहीर होताच एक खातं उघडलं होतं. ही सगळी तिची निवडणूक बिनविरोधच आहे. तुम्हाला कोणी सांगितलं ती निवडणूक होणार? बिलकुल होणारच नाही. मतदान जरी आज झालं तरी निकाल 31 तारखेला बरोबर 100%. आज जरी त्यांनी निकाल उद्या दिला असता आणि जे 6 वाढ त्याच्यावर परिणाम होईल म्हणून आमच्या सर्वांची मागणी होती का तो रिझल्ट 31 तारखेलाच लाव. बदलापूर पश्चिम असेल, पूर्व असेल, या ठिकाणी 2 गटात वाद झालेला आहे आणि त्यांनी भाजपाला बोलतात की पायाखालची वाळू सरकलेली. तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जा, कोणाच्या पायाखालची वाळू घसरले तुम्ही ठरवा आणि तुमच्या चॅनलला दाखवा. आता नगर परिषदेमध्ये विश्वास सांगितलं प्रत्येक वर्षी मागच्या 25 होत्या, आता 25च्या किती होतात प्लस. शिवसेना 95 असून मायनस नाही झालेली, प्लस झालेली. बघा पहिले 7चे 12 झाले, 12चे 17 झाले, 17चे 25 झाले, आता 25चे किती होतील बघा. म्हणजे हा बालेकिल्ला शिवसेना 100% राखणार. स्पीड न्यूज भारत.